तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। नीट व इतर स्पर्धा परीक्षातील कथित पेपरफुटी, शिक्षणातील भ्रष्टाचार आणि विद्यार्थ्यांवरील अन्यायाच्या निषेधार्थ बहुजन वंचित आघाडीचे नेते ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी दिलेल्या महाराष्ट्र बंदच्या हाकेला वर्धा जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळालाय। बहुजन वंचित आघाडीसह विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांनी बजाज चौकातून भव्य मोर्चा काढत केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी केली। मोर्चा शहरातील प्रमुख मार्गावरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ पोहोचल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी, विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जची चौकशी करून संबंधितांवर कारवाई आणि विद्यार्थ्यांना न्याय देण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली। MCN न्यूज मराठीकरिता सचिन महाजन, वर्धा। वर्धा जिल्ह्यात प्रचंड प्रतिसाद मिळाला, काय सांगा? माननीय बाळासाहेब आंबेडकर यांनी जे 23 तारखेला जे वर्धा बंद महाराष्ट्र बंदचं आव्हान केलेलं होतं, त्या आंदोलनाला वर्धा जिल्ह्यातील गायडर सेना जिल्हा प्रमुख यांच्या आदेशानुसार व सन्माननीय दादासाहेब शेट्टी यांच्या सूचनेनुसार आज वर्धा बंदच्या आव्हानाला गायडर सेनेचा जाहीर पाठिंबा होता। समजा जर धर्मेंद्र प्रधान यांनी जर केंद्रीय राज्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला नाही तर यापेक्षाही मोठं आंदोलन गायडर सेना वर्धा जिल्ह्याच्या वतीने तीव्र करण्यात येईल व येथून कूच दिल्लीला करण्यात येईल। वर्धा बंदचं आव्हान यासाठी केलेलं आहे की दिल्लीला जे विद्यार्थ्यांनी जे प्रोटेस्ट केली होती अभिजित दिपके आणि सोमचू वांगच्या निदर्शनामध्ये, त्या विषयावर जे पोलिसांनी अमानुष मारहाण केली त्यांना ते करायला नाही पाहिजे होती आणि विद्यार्थ्यांसोबत हा जो अत्याचार होत आला हे आम्ही सहन करून घेणार नाही आणि शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा आम्हाला राजीनामा पाहिजे, नाही तर असं नाही झालं पाहिजे की शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घ्यायला गेलो होतो आणि पंतप्रधानाचा राजीनामा घेऊन आलो आणि हे कुठं ना कुठं थांबलं पाहिजे, नाही तर याच्याही पेक्षा तीव्र पद्धतीनं संपूर्ण महाराष्ट्रच नाही संपूर्ण भारत जळेल हे गवाही देतो। दिल्ली येथे विद्यार्थ्यांवर ज्या प्रमाणात हल्ला झाला त्याच्या निषेधार्थ आज वर्धा जिल्ह्याच्या वतीने बंदचं आयोजन करण्यात आलं होतं आणि विद्यार्थ्यांवर ज्या लाठीचार्ज झाला त्या निषेधार्थ आज ह्या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। विद्यार्थ्यांच्या मागण्या आहे की शिक्षण मंत्री यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि जे विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या त्यांना 1-1 कोटी रुपयाची भुगतान त्यांना मिळालं पाहिजे, अशा आमच्या काही मागण्या आहेत आणि शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी आमची विनंती आहे।